बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडगाव हद्दीत असलेल्या दहिवडी नातेपुते या रस्त्यावर आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहे तरी श्री संत बाळूमामा पायदिंडी सोहळ्याचे खरं तर भाविक आहेत. खरं तर हा पायदिंडी सोहळा कुठल्या जिल्ह्यातील आहे आणि आदमापूरला निघालेला आहे. तर किती दिवसाचा हा प्रवास आहे या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं राहुल वाघमोडे. राहुलजी, एक सांगा, जो आपला पायदिंडी सोहळा आहे श्री संत बाळूमामाचा हा कुठल्या गावचा आहे, तालुका कुठला, जिल्हा कुठला आणि कसा तुमचा प्रवास आहे? वाटलूज गावचा आहे, तालुका दौंड, जिल्हा पुणे. बर, हा आमचा 12 दिवसाचा प्रवास आहे. बर. 12 दिवसाचा आहे. हा, 12 वर्ष दिवस. कितवा आहे? हा दुसरं वर्ष चालू आहे. दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष चालू आहे. बर, केव्हा तुम्ही सुरुवात केलेली, म्हणजे हा तुमच्या प्रवासात किती दिवस झाला आतापर्यंत? आता 4 दिवस झाले आम्हाला. 4 दिवस 4 झालेले दिवस आहे. झाले, हो. बर, किती दिवसाचा हा प्रवास आहे तुमचा आदमापूरला आमचा जायला? 12 दिवसाचा प्रवास आहे. 12 दिवसाचा. हो. आता प्रवासातील मुक्काम कसे कसे आहेत तुमचे, म्हणजे पहिला मुक्काम कुठं पहिला झाला? मुक्काम आमचा कळसला होता. कळस. हो, कळसला. बर, हा. दुसरा मुक्काम दहीगाव. दहीगाव. तिसरा मुक्काम शिंगणापूर होता. बर. आणि चौथा मुक्काम दहिवडीमध्ये. दहीवड आणि असे पुढे आहे परत विटा, मायनी, पलूस. बर, विटा, मायने, हो, पलूस. असे तुमचे 12 दिवसाचे आहे. आता एक सांगा, पहिल्या दिवशी तुम्ही निघाला त्यावेळेला तुमच्या जे गाव आहे त्या गावामध्ये कुठला कार्यक्रम घेतला होता? ते गावामध्ये सगळं म्हणजे सुरुवात करताना गावकरी पूर्ण गावकरी एकत्र होऊन जिथे मेंढी माऊलीची समाधी आहे आमच्या गावात, बर, तिथपर्यंत सगळे गावातले गावकरी भाविक येऊन तिथं त्यांचं आम्ही जिथं भंडारा करतो दर पौर्णिमेला, तिथे सगळे जमा होऊन आरती वगैरे करून गावाला पूर्ण गावाच्या बाहेर असतो पूर्ण गावकरी त्या सोहळ्यात सहभागी बर. होतो. आता मला सांगा, हा तुमचा आहे, परत तुम्ही आदमापुरावरून आल्यानंतर शेवटी तिथं काय कार्यक्रम घेता? तिथं भंडारा केला जातो. भंडारा. आम्ही म्हणजे पौर्णिमेला परत तिथं जातो. आम्ही पौर्णिमेला परत रिटर्न आम्ही तिथं गावात पोहोचतो. दर पौर्णिमेला आमचा भंडारा असतो. असतो. हो. बर, भंडारे व्यतिरिक्त अजून काही कार्यक्रम काय वगैरे काय तुमचे वर्षभर बाळूमामाच्या ह्याच्यात? दर महिन्याला कार्यक्रम चालू असतो. दर महिन्याला दर कार्यक्रम, महिन्याला, हो, दर. त्यांचा जन्मोत्सव वगैरे? हो, ते त्यांची पुण्यतिथी वगैरे भंडारा ज्यावेळेस असतो ते सगळं आपण बर. करतो. हा जो पायदिंडी सोहळा आहे, हा पायदिंडी सोहळा जो आहे तो का मनात आला की आता आपण पायदिंडी सोहळा सुरू करावा, इतका 12 दिवसाचा? काय कसं संकल्पना सुचली तुम्हाला? संकल्पना म्हणजे प्रत्येक गावातल्या आमच्या गावातले सगळे तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्या सगळ्या म्हणण्यानुसार आपण इथं मेंढी माऊली समाधी आहे, आपण एक वारी सुद्धा चालू करू. सगळ्यांच्या अशा विचारानुसार ही वारी जशी चालू झाली तसं आता पुढे न्यायचं चालू आहे. हो. बर, आता तुमचे पायदिंडी सोहळ्यातले ते दैनंदिन कार्यक्रम आहेत, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते काय काय कार्यक्रम आहेत? सकाळी आमचं उठल्यानंतर सगळं देवाची पूजा वगैरे होती, आरती होती, भजन वगैरे होतं. आणि तिथून पुढं चहा पाणी वगैरे देवाला चहाचा नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही पुढे निघतो. मध्ये नाश्ता होतो, नाश्त्याचा नैवेद्य वगैरे दाखवून तिथं थोडं भजन वगैरे करून आम्ही पुढं दुपारच्या जेवणाला संध्याकाळी कार्यक्रम काय काय असतात काय? संध्याकाळी भजन वगैरे चालतं, आरती होती. ते हे बाळूमामांचं काय अजून ते काय वेगळं तुमचे हे असतात ना, ओव्या वगैरे? हा, प्रवचन वगैरे असं जिथं जिथं महाराज वगैरे तिथं आम्ही प्रवचन, म्हणजे आमचं दुसरंच वर्ष महाराज वगैरे ऍडजस्ट कुठं आहे तिथं आम्ही प्रवचन सुरू चालू केले. आता हे दुसरं वर्ष आहे, बरोबर आहे? दुसरं वर्ष. आता दुसरं वर्ष आल्यानंतर तुम्ही एक अनुभव घेणार ह्या वर्षी. हो हो. ह्याच्यात अजून काय काय बदल आम्हाला याच्यात अनुभव येत तसं आम्ही वेगवेगळं काहीतरी प्रयत्न करतोय करण्याचा. करायचं? हो. आता तरुण सहभागी झालेले आहेत, कसं काय तरुण सहभाग कसा काय तरुणांचा तरुणांचा सगळ्यात जास्त सहभाग आहे ह्याच्यामध्ये? सगळं सुरुवातीला तरुण पहिल्या दिंडीमध्ये तरुण सुद्धा जास्त होते, आता सुद्धा आहेत. आणि काही अजून बरेच काही तरुणांच्या परीक्षा वगैरे आहेत, ते झाल्यानंतर सुद्धा येतात. बाळूमामा आपल्या गावामध्ये काय त्याचा इतिहास काय बाळूमामांचा सांगताल की बाबा इथं कशी तुम्ही भक्तीची सेवा केली, कशी सुरुवात होती तिथं? म्हणजे कसं की पहिल्यापूर्वी
तिथं बागा वगैरे यायचा बागा, हा, हा, बागा. बघायचा. बरं हा. त्याच्यावर बरेच म्हणजे गावातले तरुण वर्ग वगैरे मेंढ्या वगैरे राखण्यासाठी बरेच लोक बरेच जायचे. तसंच नंतर ना एकदा तिथं मेंढी मावली हे झाली तर समाधी म्हणजे मेंढी इथं काय मेंढीचं निधन झालं. बरं हा, मेले हा. हो मेंढीनंतर त्याच ठिकाणी समाधी बांधली. त्याच ठिकाणी तुम्ही समाधी समाधी बांधली. बांधली हो. आणि आता तिथे तुम्ही कार्यक्रम हा, करताय. कार्यक्रम अजून काय सांगताल या अनुभव काय सांगताल? अनुभव सांगण्याचं म्हटलं की इथं दिंडीत जाताना एकदम व्यवस्थित सगळं भजन करताना खूप आनंदात सगळं व्यवस्थित चाललंय. दररोजचा किती प्रवास आहे तुमचा? म्हणजे दररोजचा 25 ते 30 किलोमीटर रोजचा चालतो आम्ही. 25 ते 30 किलोमीटर चालतो. ते पहिला टप्पा आहे आमचा 35 किलोमीटर आहे. बाकीचे 30 किलोमीटरच्या आसपासच जायचं. धन्यवाद. दादा तुमचं नाव सांगा. संजय केशव शेंडगे. तुम्ही पण आज सहभागी झालाय, शेतकरी आहात, शेतीचे कामाचं नियोजन कसं आहे आणि कसं ह्याच्यात सहभागी हो वाटलं? काय काय बाळूमामाकडे ओढ कशी निर्माण झाली? काय मनात आलं की बाळूमामाकडे जावं? बाळामामा पावतो. पावतोय. तुम्हाला काय अनुभव काय आहे? धन्यवाद. दादा तुझं नाव सांग मला. मी ओंकार गायकवाड. ओंकार, शिक्षण काय वगैरे काय? मी आता महावितरणमध्ये जॉबला लागलेलो आहे. किती वर्ष झाले काय? आताच 2-2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. मामांच्या गेल्या वर्षी पायवारीला गेलतो. बरं. नवस बोलला हा. होता. हा पूर्ण केला आणि बोललो होतो परत वारीला चालत येणार. चालत येणार रजा टाकून 12 दिवस वारी करायला पूर्ण आलो. म्हणजे बाळूमामा पावले म्हणा. हा बाळूमामा पावलो म्हणून 12 आता दिवस पुढच्या वेळेला काय मामाला मागणार का? आता गेल्या वर्षी ठरवायचं अजून पुढचं काहीतरी पदवी एखादी मोठी भेटावी. हा पुढं पदवी एखादी भेटावं अजून प्रमोशन हा वगैरे. प्रमोशन मिळावं असं. आणि आताच मामाने सांगून आलं पाहिजे. हा. धन्यवाद. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मण शेंडगे. काय शेती व्यवसाय? शेती करतो. शेती करता. मग शेतीतली कामाच्या वेळेचं ही पायी 12 दिवसाचं नियोजन आहे ना, हे कसं केलं तुम्ही? ऍडजस्ट करून देवासाठी काय द्यावं करायला लागते. तरी आहेच की नियोजन आहे. तरी मामासाठी काय असेल ते सर्वस्व मामा आहेत. मामांची सेवा आहे आणि मामांच्यासाठी सर्वस्व आहे. 4 दिवस शेतीची कामं मागे पुढे होतात, पण मामांच्यासाठी महत्वाचा विषय आहे. आताच खरं तर आपण मानदेश भूषणशी संवाद साधलेला आहे. ते श्री संत बाळूमामा पायी दिंडी सोहळ्यातील भाविकाशी. खरं तर हा प्रवास किती दिवसाचा आहे, कसा प्रवास होणार आहे आणि कोणकोणते कार्यक्रम आहेत, अशी विविध माहिती खरं तर या भाविकांनी आपल्याला दिलेली आहे. पुन्हा एकदा आपण बाळूमामाच्या चरणी नतमस्तक होऊया. बाळूमामाच्या नावानं थेट आपण बाळूमामाच्या पायी दिंडी सोहळ्यात आलेलो आहोत. आपल्याला दिसत आहेत ते मामांच्या पालखी मेंढर फिरवण्याचा पळवण्याचा कार्यक्रम आपल्याला पाहावयास मिळत आहे. मुक्काम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं आपल्याला कार्यक्रमातील दृश्य पाहावयास मिळत आहेत. भाविक गाणी म्हणण्यात वव्या म्हणण्यात दंग झालेले आहेत. मामांच्या नावानं हा कार्यक्रम सुरू आहे. आरतीच्या कार्यक्रमात आपण थेट आलेलो आहोत. आपल्याला पाहावयास मिळत आहेत, ऐकावयास मिळत आहेत. आरतीचा कार्यक्रम पाहावयास मिळालेला आहे. मानदेश भूषण संपादक अजित कुंभार यांचा या निमित्तानं सत्कार करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते सत्काराचे दृश्य आहे. पालखी सोहळ्यास भेट दिल्याबद्दल सत्कार हा करण्यात आलेला आहे. भाविक आपल्याला दिसत आहेत.